welcome to my blog. So guys, welcome to channel. रामकृष्ण हरी मंडळी, मी सुयोगनाने पुन्हा एकदा तुमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि आज आहे दिवस 5 आणि गणेशोत्सवाच्या 5व्या दिवसामध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो. 4 वाजता येते यायला आणि त्यामुळे एडिटिंग करायला टाईम मिळत नाही आहे, त्यामुळे थोडे लेट व्हिडिओज घालायला मिळत आहेत. हे देवी महागौरी आणि महागणपती महाराजा, आज हे वौठे परंपरेप्रमाणे वौसापूजन केलेले ते सर्व मान्य करून घ्या. सुपलीमध्ये जे आमचे हौशे आहेत, आमच्या परंपरेचे हौशे आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही सुपामध्ये हौशे मांडलो. सुपामध्ये आमच्या सुपली आहे, सुपलीमध्ये नारळ आहे, तांदूळ आहे आणि आता आम्ही हौशे भरलो. ते हौशे घेऊन आम्ही आता वरते रुमाल घालून ढाकून सगळ्या देवाधर्माला ठेवून आम्ही आमच्या माणसांना सगळ्यांना देणार. तर म्हणलं हौशे भरून झालेले आहेत. तुझ्यामुळे फेमस होईन का मी? कोण है वो लड़की जो तेरी पीछे ठहरी थी. तर मंडळी, प्रत्येक बाईकडे एक सूप आहे आणि त्याच्या आतनं एक लहान सूप, त्याला सुपली म्हटलं जातं. आणि त्याच्या मागे जर तुम्ही बघितलं पहिल्या व्हिडिओमध्ये किंवा पहिल्या थोड्या वेळापूर्वी, तर पेपरमध्ये पानावरती थोडे पोहे ठेवले होते, तर ते त्याला हौशे म्हणतात. आणि प्रत्येक बाई ती हौशे घेणार आणि पहिला हौशा देवाला ठेवणार, त्यानंतर आपल्या नवऱ्यांना ठेवून पूर्ण गावाच्या गणपतींना जाऊन हौशे देणार. तर ही आहे आमची वहिनी, नवीन वहिनी. आणि सगळ्यांच्या सुपलीमध्ये एक सूप आहे, एक छोटी सुपली आहे. तर वहिनीकडे जरा एक्स्ट्रा आहे कारण ती नवीन नवरी आहे. हा, तो नवीन हौसा आहे. आज सगळ्या बायका हौशाला गेल्या आहेत, म्हणून आज घराची जबाबदारी साक्षीवरती आलेली आहे आणि श्रुतीवर पण आलेली आहे. बट शी इज हेड. जेवण वाढणं, सगळ्यांना जेवण, मेकिंग शुअर की सगळ्यांचं जेवण झालेलं आहे, पानं वाढून झालेली आहेत, हे सगळं साक्षीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आज. तर हेड कुक आज काय बनलेलं आहे? आता माझा अवतार बघून तुम्हाला वाटलंच असेल की मी खूप काम केली आहे. आज आहे ढबू मिरचीची भाजी, शोले आणि बटाट्याची भाजी आणि डाळ, भात आणि खीर आहे. शेवयाची नाही, सॉरी, तांदळाची खीर आहे. थँक्यू. आणि आता 7 वाजलेले आहेत आणि आम्ही आज भजनात चाललो आहे गोवेरीला. गोवेरी इकडनं जवळच आहे आणि आज सुमारे 4-5 भजनं आहेत आणि इथे पाऊस पडतोय, सर्दी आहे, त्यामुळे गाणं म्हणून भजनं म्हणून सगळ्यांचे आवाज बसलेले आहेत. माझ्या आवाजामध्ये देखील तुम्हाला थोडा फरक जाणवत असेल. आणि गणपती 11 दिवसामध्ये असं होतंच, आवाज बसतो, कारण 11 दिवस कंटिन्युअस आम्ही भजन करतो आणि झोप पण नसते.
त्यामुळे अफेक्ट होतो आणि आवाज बसतो. गाईज वेलकम टू चॅनल. माझं नाव आहे अंश आणि आमच्याकडे बसणं चाललंय. बसण्यासाठी काय खायला आहे? उसळ या मुलसान खायला. लिहा खायला. सबको मिलेगा, सबको मिलेगा. हॅलो गाईज वेलकम टू माय ब्लॉग. आता आम्ही चाललोय मामाची गाडी पुढे भजनला. गुड. तर मंडळी, हा होता गणेश चतुर्थीचा 5वा दिवस. आज आम्ही आता पहाटे 4 वाजलेले आहेत आणि आम्ही आता घरी जातोय. आणि आज आम्ही टोटल 8 भजनं केली. छान होता दिवस. ओसे होते पण आज जास्त कवर करता नाही आलं कारण थोडं काम होतं. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजना शेअर करा. धन्यवाद.